मैत्री पर्व 6 दशकांचे. ऐसियांचा संग देई नारायणा, बोलावा वचना जयांचिया. तुका म्हणे तैसे होई जेत संगे, वास लागे अंगे चंदनाच्या. 2 जिवलग मित्रांची सातारच्या पावसातली सभा म्हणून अजरामर झालेली, संकट काळात साथ सोडणाऱ्यांना वाहून लावणारी आणि निष्ठावंतांना न्हाऊ घालत महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारी सभा 18 ऑक्टोबर 2019 रोजी जगाने अनुभवली. देशाचे नेते शरद पवार साहेब आपले मित्र सातारा लोकसभा पोटनिवडणुकीचे उमेदवार श्रीनिवास पाटील आणि विधानसभेच्या उमेदवारांसाठी भर कोसळत्या पावसात उपस्थितांची मने प्रज्वलित करत होते. आजवर अनेक सभा महाराष्ट्राने देशाने पाहिल्या आहेत. जशा अनेक सभा लोकांच्या लक्षात राहतात, तशाच अनेक सभा विस्मृतीतही जातात. परंतु राज्यात आणि देशात कायमची अविस्मरणीय झालेली सभा म्हणजे 18 ऑक्टोबर 2019 ची सातारच्या पावसातली सभा. सातारची सभा, पावसातली सभा याबद्दल लिखाण जेवढे झाले असेल तेवढे आजपर्यंत कुठल्याच सभेबद्दल झालेले नसेल. लोकांच्या हृदयपटलावर कायमचा कोरला गेलेला फोटो म्हणजे कोसळत्या पावसात भाषण करणारे शरद पवार साहेब आणि त्यांच्या मागे डाव्या बाजूला उभे असलेले लोकसभेचे उमेदवार श्रीनिवास पाटील. 80 वर्षांचे 2 योद्धे. हे चित्र अनेक काळ सर्वांच्या चिरंतन स्मृतीत राहणारे चित्र आहे. त्या एका सभेने, त्या अर्ध्या तासाने महाराष्ट्राचे सर्व राजकीय चित्र पालटून टाकले. या 2 योद्ध्यांची, त्यांच्या मैत्रीची खूप चर्चा झाली, खूप लिखाण झाले. परंतु त्यामागे सलग 62 वर्षांच्या स्नेहाचा, मैत्रीच्या अतूट नात्याचा इतिहास दडलेला आहे. 60-62 वर्षे अनेकांना तर आयुष्यही मिळत नाही. अनेक स्थित्यांतरे आयुष्यात होतात. काही वर्षांच्या मित्रांची ताटातूट होते. आपला मित्र आता कुठे आहे याचाही थांगपत्ता अनेकांना नसतो. राजकीय क्षेत्रात तर कुणीच कुणाचा कायमचा मित्र किंवा कायमचा शत्रू नसतो असं मानलं जातं. परंतु शरद पवार साहेब आणि श्रीनिवास पाटील साहेबांची 62 वर्षापासूनची आजतागायत टिकलेली मैत्री, हे मैत्रीचे एक आदर्श असे उदाहरण आहे. 1957 साली कराडहून मॅट्रिक होऊन पुण्याच्या SP कॉलेजला शिक्षणासाठी आलेले श्रीनिवास पाटील साहेब आणि 1958 साली बारामतीहून मॅट्रिक होऊन पुढील शिक्षणासाठी पुण्याच्या BMCC कॉमर्स कॉलेजमध्ये आलेले शरद पवार साहेब 1957 सालापासून संयुक्त सातारा मित्रमंडळ स्थापन करून युवक काँग्रेसच्या कार्याला श्रीनिवास पाटील साहेबांनी सुरुवात केली होती. 1958 साली शरद पवार साहेबांनी बारामतीहून पुण्याला येताच महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून शिक्षणासाठी पुण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या भेटीगाठी घेऊन संघटन करण्याचे काम चालू केले होते. या भेटीगाठींच्या सत्रातच SP कॉलेजच्या हॉस्टेलवर दोघांची पहिली भेट झाली. पहिल्या भेटीतच एकमेकांबद्दल जिव्हाळा निर्माण झाला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी एकत्रित काम करणे, विद्यार्थ्यांचे संघटन करणे, महाविद्यालयीन निवडणुका लढवण्यासाठी संघटन करून पुढाकार घेणे, युवक काँग्रेसमध्ये कार्यकर्ता म्हणून काम करणे, या सर्व कामांमध्ये श्रीनिवास पाटील साहेब आपले मित्र शरद पवार साहेबांसोबत कायम असत. विधानसभेची, लोकसभेची निवडणूक आली की सायकलवर, पायी फिरून, योग्य भिंती शोधून त्यावर हातानेच खळ लावून प्रचाराचे पोस्टर चिकटवणे, मतदानाच्या बूथवर पडेल ते काम करणे, ही सर्व कामेही ही मित्रमंडळी मनोभावे एकत्र करत असत. एकमेकांच्या घरी कराडला व बारामतीला जाणे, एकत्रित राहणे हेही नित्याने होत होते. शरद पवार साहेबांच्या 2 भगिनी या कराड जवळील वडगाव हवेली व वाळवा तालुक्यातील ढवळी या गावी होत्या. त्यांच्याकडे जाता येताना पवार कुटुंबियांचा मुक्काम श्रीनिवास पाटील साहेबांच्या कराड येथील निवासस्थानी असे. अनेक वेळा सुट्ट्यांमध्ये श्रीनिवास पाटील मुद्दामून काटेवाडी, बारामती येथे मुक्कामी जात असत. त्यावेळी पवार कुटुंबियातील सर्व मंडळी, आई वडील, भाऊ बहीण यांच्यासोबत कुटुंबातीलच एक सदस्य असल्यासारखा जिव्हाळा निर्माण झालेला होता. एकमेकांच्या कुटुंबातील अनेक सुखदुःखांच्या प्रसंगांची ही मैत्री साक्षीदार आहे. शरद पवार साहेबांच्या कामाचा धडाका बघून, कष्टाळू वृत्ती बघून, केलेले मोठे संघटन बघून त्यांच्यावर महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसची जबाबदारी
स्वर्गवासी यशवंतराव चव्हाण साहेबांनी सोपवली. त्यामुळे बहुतांशी वेळ ते मुंबई येथील टिळक भवनच्या प्रदेश कार्यालयात कार्यरत असत. त्याचवेळी श्रीनिवास पाटील वकिलीच्या शिक्षणासाठी मुंबईच्या शासकीय विधी महाविद्यालयात शिकत होते. साहजिकच तिथेही सोबत असल्याने दररोजच्या दोघांच्या भेटीगाठी, चर्चा व युवक काँग्रेसचं काम एकत्रित चालू होतं. महाराष्ट्रभर विस्तारलेल्या कामाचा धडाका बघता शरद पवार साहेबांना निवडणूक लढवून विधिमंडळात जाण्याच्या संधीची खात्री सर्वांनाच होती. परंतु विधिमंडळात केवळ आपणच न जाता आपल्याबरोबर आपले सवंगडी मित्रही विधिमंडळात गेले पाहिजेत, यासाठी पवार साहेब आग्रही होते, प्रयत्नशील होते. याच काळात LLB व MPSC या दोन्ही परीक्षा एकाच वेळी पास झालेले मित्र श्रीनिवास पाटील यांच्या पुढच्या वाटचालीबद्दल निर्णय घेण्याची वेळ आली होती. शरद पवार साहेब ठामपणे आग्रही होते की नोकरीच्या भानगडीत न पडता श्रीनिवास पाटील यांनी सुद्धा राजकीय क्षेत्रातच कार्यरत राहिले पाहिजे. परंतु स्वर्गवासी यशवंतराव चव्हाण साहेबांनी प्रशासनात जाण्याचा सल्ला दिलेला होता. त्यावेळी सातारा जिल्ह्यात कराड उत्तर, कराड दक्षिण व पाटण या मतदारसंघांचं नेतृत्व करत असलेली दिग्गज नेते मंडळी बघता नजीकच्या काळात आपल्याला संधी मिळेल असे वाटत नाही, या श्रीनिवास पाटील साहेबांच्या मताचा व त्या काळाच्या राजकीय परिस्थितीचा विचार करून शेवटी शरद पवार साहेबांनी देखील प्रशासनात जाण्यासाठी होकार दिला. परंतु जेव्हा केव्हा वेळ येईल तेव्हा मात्र राजकारणात यावे लागेल असा शब्द मित्र श्रीनिवास पाटील यांच्याकडून घेतला. 1965 साली श्रीनिवास पाटील साहेब प्रशासनात गेले. 1967 साली शरद पवार साहेब आमदार झाले आणि 1972 साली मंत्रीही झाले. दोघांच्या परस्पर संबंधातील हा दुसरा टप्पा चालू झाला होता. एक महाराष्ट्र शासनात मंत्री झाले तर एक महाराष्ट्र प्रशासनातील अधिकारी झाले. 1978 साली मुख्यमंत्री होण्याअगोदर पवार साहेब उद्योग खात्याचे मंत्री होते. महाराष्ट्रभर औद्योगिकरण वाढावं, उद्योगांची पायाभरणी होऊन रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात असे त्यांचे धोरण होते. तसाच दृष्टिकोन असलेला अधिकारी म्हणून श्रीनिवास पाटील साहेब यांची महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारीपदी मुंबईला नेमणूक पवार साहेबांनी करून घेतली. थोड्याच कालावधीत पवार साहेब पुलोदचे मुख्यमंत्रीही झाले. 1987 साली पवार साहेब पुन्हा काँग्रेसमध्ये दाखल होऊन 1988 साली पुन्हा मुख्यमंत्री झाले. त्यावेळी श्रीनिवास पाटील साहेब बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी होते. राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या पुणे जिल्ह्याच्या जिल्हाधिकारीपदी त्यांना पाचारण करून घेतले. 1992 साली श्रीनिवास पाटील यांची पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नेमणूक झाली. याच काळात तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार साहेबांनी इतर राज्यांनी आयोजनासाठी नकार दिल्याने रद्द झालेले नॅशनल गेम बालेवाडीत आयोजित करून दाखवण्याचे शिवधनुष्य उचलले आणि नियोजन समितीचे सहअध्यक्ष म्हणून श्रीनिवास पाटील यांच्याकडे जबाबदारी सोपवली. भूमिपूजनाचा नारळ फुटल्यापासून अवघ्या 300व्या दिवशी बालेवाडी क्रीडानगरीचं उद्घाटन करण्याचा विक्रम त्यावेळी घडला. यात शरद पवार साहेबांचे पाठबळ व प्रोत्साहन आणि श्रीनिवास पाटील यांचे अचूक नियोजन व अंमलबजावणी याचे दाखले आजही परिसरातील मंडळी देतात. या सर्व कालावधीत मैत्रीच्या नात्याची पादत्राणे मात्र बाहेर ठेवून एक मुख्यमंत्री आणि एक अधिकारी संबंधांच्या मर्यादा, औपचारिकता व शिष्टाचाराचं दोघांकडूनही काटेकोरपणे पालन होत असे. 1999 साली दोघांच्या परस्पर संबंधामधला तिसरा टप्पा चालू झाला. स्वतः एका नवीन पक्षाचे अध्यक्ष असलेल्या शरद पवार साहेबांनी नागपूर येथे प्रशासकीय सेवेत कार्यरत असलेल्या श्रीनिवास पाटील यांना फोन करून मुंबईला बोलावले आणि नोकरीचा राजीनामा द्यावा असे सूचित केले. मित्राच्या शब्दाखातर श्रीनिवास पाटील यांनी मागचा पुढचा विचार न करता, कुठलेही प्रयोजन न विचारता राजीनामा देऊन टाकला. पवार साहेबांनी श्रीनिवास पाटील यांना आता कराडला जा आणि लोकसभेच्या निवडणुकीची तयारी करा अशी सूचना केली. मित्राच्या आग्रहावरून कराड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरत श्रीनिवास पाटील साहेबांनी राजकारणात उडी घेतली. प्रचंड मतांनी निवडून आले आणि खासदार होऊन राजकारणात सक्रिय झाले. 34 वर्षांपूर्वी ठरल्याप्रमाणे आठवण ठेवून मित्राला राजकारणात पाचारण करणारा एक मित्र व आपल्या मित्राला दिलेला शब्द पाळणारा दुसरा मित्र, एकमेकांच्या शब्दांचं मोल जपणाऱ्या व जोपासणाऱ्या मैत्रीचं हेच ते अतूट नातं.
याही कालावधीत दोघेही जिवलग मित्र असले तरी सुद्धा पक्ष नेते आणि कार्यकर्ते म्हणून असलेल्या संबंधांच्या मर्यादा, औपचारिकता व शिष्टाचार आजही ते काटेकोरपणे पाळतात. 2009 सालानंतर मतदारसंघाची पुनर्रचना झाली व सातारा लोकसभा व कराड लोकसभेचा एकत्रित असा सातारा लोकसभा मतदारसंघ निर्माण झाला. त्यावेळच्या राजकीय घडामोडीनुसार शरद पवार साहेबांनी सूचना केली की आता तरुणांना उमेदवारी दिली पाहिजे. पाटील साहेबांनी कुठलाही विचार न करता आपल्या नेत्याच्या सूचनेनुसार पक्षाच्या नवीन उमेदवारासाठी झंझावाती प्रचार सभा घेतल्या. आपले नेते शरद पवार साहेबांच्या भूमिकेला पूर्ण पाठिंबा देत पुढील 4.5 वर्ष त्यांनी सोपवलेली पक्षाचे उपाध्यक्ष म्हणून नियोजन आणि विकास या विभागाची जबाबदारी नेटकेपणाने व उत्साहाने पार पाडली. पदावर असो किंवा नसो, समर्पित भावनेने काम करत आपल्या नेत्याप्रती असलेला आदरभाव ते आजतागायत जपत आहेत. केंद्रीय युपीए सरकारमध्ये पक्षाध्यक्ष शरद पवार साहेब कृषी मंत्री आणि युपीएचे घटक म्हणून महत्वाची भूमिका निभावत होते. त्यावेळी सरकारमध्ये सोबत असलेल्या मित्रपक्षांना राज्यपाल पदे देण्याचे धोरण ठरवण्यात आले होते. त्यानुसार पक्षाच्या वाट्याला आलेल्या राज्यपाल पदासाठी योग्य उमेदवार देणे अपेक्षित होते. शरद पवार साहेबांनी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या मार्फत राष्ट्रपतींकडे राज्यपाल पदासाठी श्रीनिवास पाटील साहेबांच्या नावाची शिफारस केली. आपला मित्र आणि निष्ठावान कार्यकर्ता या जमेच्या बाजू होत्याच. शिवाय राज्यपाल पदासाठी लागणारा प्रशासकीय आणि राजकीय अनुभवही त्यांचे नाव सुचवण्यामागे होता. सिक्कीम राज्याच्या राज्यपालपदी त्यांची नेमणूक झाली. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती व पंतप्रधानांच्या खालोखाल असलेल्या राज्यपाल पदाचा राजशिष्टाचार असतो. एकदा सांगली जिल्ह्यातील एका कार्यक्रमात शरद पवार साहेब व राज्यपाल श्रीनिवास पाटील साहेब दोघेही उपस्थित होते. राज्यपाल जिथे उपस्थित राहतात त्या जिल्ह्यात पोलीस पथकाने राष्ट्रगीत वाजवून त्यांना मानवंदना देण्याचा शिष्टाचार असतो. त्यावेळी तिथे शरद पवार साहेबही उपस्थित असल्याने त्यांच्या समोर आपण ही मानवंदना घेणे श्रीनिवास पाटील साहेबांच्या मनाला पटत नव्हते. परंतु पवार साहेब हे राजशिष्टाचाराचे अतिशय काटेकोरपणे पालन करत असतात. त्यांनी राज्यपाल श्रीनिवास पाटील साहेबांना तुम्ही ज्या पदावर आहात त्या पदाचा हा सन्मान आहे, त्यामुळे तुम्ही मानवंदना स्वीकारलीच पाहिजे असे सांगत स्वतः बाजूला उभे राहून आपल्या मित्राला दिली जाणारी मानवंदना व सलामीचा कार्यक्रम अतिशय कौतुकाने पाहिला. अनेक जण या घटनेचे साक्षीदार होते. आपण शिफारस करून राज्यपालपदी नेमणूक झालेला आपला मित्र ज्या पदावर होता त्याचे कौतुक पवार साहेबांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. देशाचे नेते असलेल्या शरद पवार साहेबांसारख्या नेत्याचा सहवास, त्यांचा परिसस्पर्श व त्यांच्या द्रष्टेपणाचा, संगतीचा श्रीनिवास पाटील साहेबांच्या जीवनावर फार मोठा प्रभाव आहे. सलग 63 वर्ष मैत्री टिकण्याचा, फुलण्याचा, वृद्धिंगत होण्याचा आणि त्याचं सर्वोच्च बिंदूत रूपांतर होण्याचा सोहळा जो जगाने डोळे भरून पाहिला तो म्हणजे 18 ऑक्टोबर 2019ची सातारा येथील पावसातली सभा. पवार साहेब आपल्या मित्रासाठी भर पावसात बोलत होते. त्याच वेळी थोडेसे मागे उभे असलेले श्रीनिवास पाटील साहेब पवार साहेबांच्या काळजीपोटी त्यांच्या मागे जाऊन उभे राहिले. दोन मित्र एकमेकांसाठी कोसळत्या पावसात ओले चिंब उभे होते. अगदी तळागाळातील कार्यकर्ता म्हणून कौटुंबिक जिव्हाळा व परिचयातून झालेली मैत्री जपताना आणि जोपासताना मंत्री, मुख्यमंत्री आणि प्रशासकीय अधिकारी व सर्वोच्च संविधानिक पदाच्या चौकटीच्या मर्यादा, एका पक्षाचे अध्यक्ष आणि कार्यकर्ता संबंधातल्या मर्यादा, त्यांचं काटेकोरपणे पालन दोघांनीही आजवर केले आहे. एकमेकांचा मान राखत, एकमेकांच्या अधिकार क्षेत्राचा सन्मान राखत, शिष्टाचाराचं पालन करत ही निरपेक्ष अशी मैत्री टिकवली आहे. एकाने हाक दिली की दुसऱ्याने मागचा पुढचा विचार न करता धावून जायचं, दिलेल्या शब्दाला जागायचं. माझ्यासाठी तू आणि तुझ्यासाठी मी ही भावना दोघांनीही आयुष्यभर जोपासली. त्यामुळेच अशा या निराळ्या, आगळ्या वेगळ्या व आदर्शवत मैत्रीची मिसाल एकमेकांच्या अधिकाराच्या व कर्तव्याच्या जागा व भूमिका बदलत्या राहिल्या तरीही जशीच्या तशीच निरंतर व चिरंतर टिकून आहे. संत तुकाराम महाराज म्हणतात, तू माझा जिव्हाळा जीवाचा जीवलग, होसी अंतरंग अंतरीचा. श्री यात्रा